मित्रांनो, आपला आजचा जो टॉपिक आहे याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला बेसिकली बघायचं काय, आपण आज बघणार आहे ग्राफ. ग्राफमध्ये बेसिक आपल्याला दोन टाईपचे ग्राफ बघायचे, ज्याच्यामध्ये आपण पोझिशन टाईप ग्राफ, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ आणि त्याच्यामध्ये स्लोप आणि आपण एरिया अंडर द कर्व याच्यानुसार आपल्याला ऍक्सेलरेशन झालं, व्हेलॉसिटी झालं आणि डिस्प्लेसमेंट आपल्याला कसं फाइंड आउट करता येईल हे आपण आजच्या टॉपिकमध्ये बघणार आहे. याच्यावर मोस्टली आपल्याला नीटमध्ये 2 मार्क्सचे न्यूमेरिकल्स विचारले जातात. आशा आहे की मला तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत, ऍक्सेलरेशन, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट याच्या रिलेटेड जे पण व्हॉटएव्हर तुमचे ग्राफ मधले जे डाऊट्स असतील ते क्लिअर होतील. तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. याच्यामध्ये जर आपण बघितलं, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ मध्ये आणि पोझिशन टाइम ग्राफ मध्ये आपल्याला एक थर्ड क्वांटिटी आपल्याला त्याच्यामध्ये रिप्रेझेंट करत असते. तर त्याच्यासाठी आपल्याला बेसिक जो कॉन्सेप्ट आहे तो स्लोपचा माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. जर आपण बघितलं स्लोप मध्ये, जर आपण बघितलं मॅथमॅटिक्स मध्ये आपल्याला माहिती आहे, जो लाईन चॅप्टर आहे याच्यामध्ये स्लोप आपण कसं काढत असतो, y2 मायनस y1 डिवाइडेड बाय x2 मायनस x1. याच्यामध्ये आपल्याला कोऑर्डिनेट सिस्टम दिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला चेंज इन y विथ रिस्पेक्ट टू चेंज इन x, तर त्याच्यामध्ये आपल्याला स्लोप भेटत असतो. जर आपण नॉर्मल लाईन मध्ये बघितलं तर बेसिकली स्लोप आपल्याला काय सांगतं, स्लोप मध्ये काय आहे, एखादी क्वांटिटी जर चेंज झाली त्याच्या रिस्पेक्ट मध्ये जी दुसरी क्वांटिटी चेंज होते, त्याच्यामुळे काय होतं, जी थर्ड लाईन आहे किंवा जी थर्ड क्वांटिटी आहे त्याच्यामध्ये काय चेंजेस आपल्याला बघायला भेटतात, जसं की राईज आहे किंवा फॉल आहे किंवा इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे, ती थर्ड क्वांटिटी आपल्याला रिप्रेझेंट करत असते. तर त्याच्यामुळे आपण बेसिकली पोझिशन टाइम ग्राफ मध्ये स्लोप काढत असतो. जर आपण बघितलं पोझिशन टाइम ग्राफ जो आहे याच्यामध्ये पण आपण स्लोप काढतो. तर बेसिकली आपण जर बघितलं, आपण म्हणतो की स्लोप इज इक्वल टू चेंज इन पोझिशन डिवाइडेड बाय चेंज इन टाइम इज इक्वल टू डेल एक्स बाय डेल टी, आणि त्यालाच आपण टॅन थिटा लिहितो. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल टॅन थिटा आपण का लिहितो. भरपूर मुलांना कन्फ्युजन असतं की आपण स्लोप इज इक्वल टू टॅन थिटा का लिहितो. पण त्याचं बेसिक जे रिझन आहे मी ते तुम्हाला इथे क्लिअर करतोय. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, हा जो थिटा आहे हा हॉरिझॉन्टल आहे. हॉरिझॉन्टलची एक थर्ड लाईन जी आहे त्याच्याशी एक अँगल क्रिएट करतोय, तर हाच आपला स्लोप आहे. तर हा जो अँगल आहे हा हॉरिझॉन्टल लाईनशी कितीने करतोय, तर ते आपल्या स्लोप मध्ये आपल्याला आयडेंटिफाय होतं. जर हा अँगल जर पॉझिटिव्ह असेल किंवा अँगल मोठा असेल तर या केसमध्ये आपला जो स्लोप आहे तो राईज होतो, आणि जर हा अँगल आपला छोटा असेल तर आपला या केसमध्ये स्लोप फॉल होतो. तर बेसिक याच्यामध्ये आपण हेच बघून घेणार आहे की टॅन थिटा इज इक्वल टू डेल एक्स बाय डेल टी. तर टॅन थिटा म्हणजे काय, टॅन थिटा आपण का लिहितो, त्याच्यामध्ये बेसिक रिझन काय आहे आपल्याला माहित आहे. ट्रिग्नॉमेट्री जर आपण बघितलं असेल, ट्रिग्नॉमेट्री मध्ये आपण राईट अँगल मेथड जी आहे, जर आपण बघितलं इथे, जर आपण इथे लाईन ड्रॉ केलं तर त्याच्यामध्ये आपण टॅन थिटाला कसं लिहू शकतो ट्रिग्नॉमेट्री मध्ये, समोरील बाजू अपॉन बेस. तर इथे जर बघितलं आपण, समोरील बाजू आपली पोझिशन आहे म्हणजेच काय, डेल एक्स आहे, आणि बेस जर बघितला आपला तर तो टाइम आहे म्हणजेच काय, डेल टी. तर याच्यावरून आपल्याला माहित आहे डेल एक्स बाय डेल टी ला आपण काय म्हणतो, व्हेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज नथिंग बट द स्लोप. तर त्याच्यामुळे आपण डेल एक्स बाय डेल टी ला टॅन थिटा लिहितो. आता जर तुम्ही बघितलं, स्लोप मध्ये आपण काय काही टाइप्स असतात. जेव्हा स्लोपचा जो थिटा आहे, सपोज जर तो लेस दॅन 90 असेल, तर त्या केसमध्ये काय होतं, आपला जो स्लोप आहे तो पॉझिटिव्ह असतो. जर तुम्ही इथे बघितलं, आपला जर स्लोप जे आहे तर तो लेस दॅन 90 असेल तर पॉझिटिव्ह असतो, आणि जेव्हा स्लोप आपला ग्रेटर दॅन 90, इथे जेव्हा अँगल त्याचं ग्रेटर दॅन 90 होतं तर त्यावेळेस आपला स्लोप हा निगेटिव्ह असतो. आणि जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये, आपण जर बघितलं स्लोप, इथे आपण स्लोप आपला जर बघितलं इथं झिरो आहे, इथं झिरो राहण्याचं कारण काय आहे, कारण की इथे पोझिशन चेंज होत नाहीये. जर आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स बघितलं, पोझिशन याच्यामध्ये चेंज होत नाहीये, याचा अर्थ काय आहे, तिथे कोणत्याही प्रकारचं स्लोप होत नाहीये. म्हणजे
इथे कोणत्याही टाईपचं मोशन होत नाही, त्याच्यामुळे इथे स्लोप 0 आहे. आणि व्हर्टिकल मध्ये आपला पोझिशन असं शक्य नाहीये की टाइम थांबलाय आणि आपली पोझिशन वर जाऊ शकते, त्याच्यामुळे हा स्लोप हा अनडिफाईन आहे. तर बेसिकली हे स्लोपच्या काही टाइप्स आहेत, जेणेकरून तुम्हाला बेसिक स्लोप आयडेंटिफाय झालं पाहिजे. ह्या बेसिक कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जो पुढचा टाइप आहे त्याच्यामध्ये याचा फायदा होणार आहे की तुम्हाला स्लोप मधून जेव्हा आपण पोझिशन टाइम ग्राफ मध्ये स्लोप काढतो आणि त्याच्यानंतर तो जो स्लोप काय आपल्याला रिप्रेझेंट करतो, तर त्याच्यावरून आपल्याला स्लोप वरून समजत असतं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहे पोझिशन टाइम ग्राफ आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्लोप काय रिप्रेझेंट करते. त्याच्यामध्ये जर आपण पहिला ग्राफ बघितला पोझिशन टाइम ग्राफ मध्ये, तर आपल्याला माहित आहे जेव्हा पोझिशन टाइम ग्राफ मध्ये आपण स्लोप काढतो तर त्यावेळेस आपल्याला काय भेटतं, व्हेलॉसिटी भेटत असते. तर या केसमध्ये काय आहे, आपली व्हेलॉसिटी इन्क्रीजिंग व्हेलॉसिटी आहे. आता इन्क्रीजिंग व्हेलॉसिटी म्हणजे कशामुळे आपण इन्क्रीजिंग व्हेलॉसिटी म्हणतोय. आता इथे जर आपण टँजंट ड्रॉ केला आणि जर आपण इथे थिटा बघितला, इथला थिटा जो आहे तो लेस दॅन 90 आहे आणि इथं पण आपला जो थिटा आहे तो पण इन्क्रीजिंग आहे. जेव्हा थिटा मोठा असतो तर तेव्हा व्हेलॉसिटी इन्क्रीजिंग असते आपल्या या केसमध्ये. आणि जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं, सपोज आपण जेव्हा बाईक चालवतो, सपोज माझी स्पीड सपोज सुरुवातीला 40 किलोमीटर पर आवर आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण चांगल्या रोडने लागतो तर त्या केसमध्ये काय होतं, आपली स्पीड जी आहे 60 किलोमीटर पर आवर आहे. अजून थोड्या वेळाने 80 किलोमीटर पर आवर जाते. या केसमध्ये काय होतं, आपली जी व्हेलॉसिटी आहे ती इन्क्रीज होत जाते. तर त्याच्यामुळे आपण काय म्हणतो याला पॉझिटिव्ह व्हेलॉसिटी. आणि या केसमध्ये इन्क्रीजिंग व्हेलॉसिटी असल्यामुळे आपल्याला माहिती आहे इन्क्रीजिंग व्हेलॉसिटी यालाच आपण काय म्हणतो, ऍक्सेलरेशन. आणि या केसमध्ये ऍक्सेलरेशन आपलं पॉझिटिव्ह आहे. आता जर तुम्ही सेकंड ग्राफ बघितला, सेकंड ग्राफ मध्ये जर बघितलं तुम्ही, सुरुवातीला आपली व्हेलॉसिटी जी आहे ती पॉझिटिव्ह आहे आणि त्याच्यानंतर काय होतं, नंतर अचानक जी आहे आपली व्हेलॉसिटी ड्रॉप व्हायला लागते. त्याच्यामध्ये काय होते, आपली व्हेलॉसिटी रिड्यूस होते. तुम्हाला एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर या केसमध्ये काय होते, जेव्हा सपोज आपण बाईक चालवतोय आणि अचानक आपल्याला स्पीड ब्रेकर लागला, तर स्पीड ब्रेकर मध्ये काय, सुरुवातीला सपोज आपली स्पीड 60 किलोमीटर पर आवर आहे. पण जेव्हा आपण स्पीड ब्रेकर जेव्हा ब्रेक मारतो त्याच्यानंतर काय होतं, आपल्याला एक स्पीड ब्रेकर कडून एक अपोजिट फोर्स लागतो आणि त्याच्यामुळे काय होते, आपली व्हेलॉसिटी ड्रॉप होऊन जाते. तर त्यामुळे इथं काय होतं, व्हेलॉसिटी आपली ड्रॉप झाल्यामुळे आपला जो ऍक्सेलरेशन आहे तो निगेटिव्ह होऊन जातो. तर याच ऍक्सेलरेशनला आपण रिटार्डेशन म्हणतो किंवा निगेटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणतो. हा बेसिक कॉन्सेप्ट याच्यामध्ये पोझिशन टाइम ग्राफ मध्ये आपल्याला समजतोय. जर तुम्ही तिसरा ग्राफ बघितला पोझिशन टाइम ग्राफ मध्ये, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, जरी माझं इथं ओरिजिनला बघितलं इथं स्लोप माझा थिटा सपोज 45 डिग्री आहे आणि जर सपोज मी इथं वर जरी त्याला अँगल टाकला हॉरिझॉन्टलशी, तरी पण इथं माझा व्हेलॉसिटी 45 डिग्रीला सेमच आहे. तर या केसमध्ये काय आहे, एक माझी जी व्हेलॉसिटी आहे ती कॉन्स्टंट आहे, चेंज होत नाहीये. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये ऍक्सेलरेशन 0 होतं. म्हणजे ऍक्सेलरेशन याच्यामध्ये होत नाही. ऍक्सेलरेशन कोणत्या केसमध्ये होतं, जेव्हा व्हेलॉसिटी आपली इन्क्रीज होते. पण याच्यामध्ये काय, व्हेलॉसिटी माझी कॉन्स्टंट आहे. आय थिंक तुम्हाला याच्यामध्ये जो बेसिक कॉन्सेप्ट आहे तो समजला असेल. आता जर आपण नेक्स्ट बघितलं व्हेलॉसिटी टाइम ग्राफ, आता याच्यामध्ये पण आपल्याला सेमच आहे. जेव्हा आपण याच्यामध्ये स्लोप काढतो तर त्याच्यामध्ये आपल्याला व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन भेटत असतं. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, जेव्हा माझी व्हेलॉसिटी इन्क्रीज होते तर त्या केसमध्ये माझं ऍक्सेलरेशन पण इन्क्रीज होते. आणि जर आता तुम्ही दुसरा ग्राफ बघितला, याच्यामध्ये जेव्हा माझी व्हेलॉसिटी सुरुवातीला पॉझिटिव्ह आहे, पण जेव्हा ती पुढे पुढे जाते तर त्याच्यानंतर काय होतं, माझी व्हेलॉसिटी कमी होते. तर त्याच्यामध्ये काय, हे निगेटिव्ह ऍक्सेलरेशन आहे. म्हणजेच काय, याच्यामध्ये व्हेलॉसिटी माझी ड्रॉप होते, म्हणजे ज्याला रिटार्डेशन म्हणतो आपण. तर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ मध्ये आपल्याला हे जे स्लोप आहे, तर हे आपल्याला व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन रिप्रेझेंट करते. आपण जर आता तिसरा ग्राफ बघितला, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपली जी व्हेलॉसिटी आहे सुरुवातीला निगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर ती काय होते, हळूहळू वरच्या डायरेक्शनला जाते. म्हणजेच काय, सुरुवातीला आपली व्हेलॉसिटी निगेटिव्ह आहे, पण नंतर त्याचं काय, व्हेलॉसिटी इन्क्रीज होते. म्हणजेच काय, ऍक्सेलरेशन होते. आपल्याला माहिती आहे जेव्हा व्हेलॉसिटी इन्क्रीज होते तर त्यावेळेस ऍक्सेलरेशन होतं. आणि जर तुम्ही चौथा ग्राफ बघितला, याच्यामध्ये व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन दोन्ही पण निगेटिव्ह आहे. याच्यामध्ये काय होते, आपली व्हेलॉसिटी अजूनच जास्त रिड्यूस होते, म्हणजे कमी होते. तर त्याच्यामुळे काय होतं, इथं रिटार्डेशन होते. त्याच्यामुळे इथं आपली व्हेलॉसिटी काय, निगेटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह ऍक्सेलरेशन आहे. हे बेसिक. मित्रांनो, एक
नेक्स्ट जो कॉन्सेप्ट आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरचे तुम्हाला न्यूमेरिकल्स एमसीक्यू टाईप मध्ये नीट किंवा जेडब्ल्यू मध्ये विचारले जातात. मला व्हेलॉसिटी टाइम ग्राफ दिलेला आहे. आपलं स्टेटमेंटच आहे ड्रॉइंग एक्सेलरेशन टाइम ग्राफ फ्रॉम व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. तर आपल्याला काय व्हेलॉसिटी टाइम ग्राफ दिलाय, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सुरुवातीला आपली व्हेलॉसिटी इन्क्रीजिंग आहे, त्याच्यानंतर कॉन्स्टंट आहे, त्याच्यानंतर जी व्हेलॉसिटी आहे आपली ती ड्रॉप झाली. तर या व्हेलॉसिटी टाइम ग्राफ वरून आपल्याला ऍक्सेलरेशन काढायचं आहे. तर मित्रांनो, ऍक्सेलरेशन कसं निघणार जर तुम्हाला माहिती असेल, जर आपण आता जे जस्ट कॉन्सेप्ट समजले तर त्याच्यावरून आपण इझिली काढू शकतो. जर का आपण इथे स्लोपचा जो कॉन्सेप्ट आहे तो लावून याला सॉल्व्ह करू शकतो. तर आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, तो पहिला ग्राफ आहे त्याच्यामध्ये काय व्हेलॉसिटी आपली इन्क्रीजिंग आहे, म्हणजेच काय 0 to 2. जर आपण 0 to 2 मध्ये बघितलं तर आपण जर याच्यामध्ये स्लोप काढला, स्लोप काय आहे आपला y2 - y1/x2 - x1. तर याच्यामध्ये आपल्याला ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह भेटतोय. आणि आपल्याला माहिती आहे आपण जस्ट रीड केलं, याच्यामध्ये जेव्हा व्हेलॉसिटी इन्क्रीजिंग असते तर त्यावेळेस काय असतं, ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह असतं. आणि जर तुम्ही बघितलं दुसरी केस, ज्याच्यामध्ये 2 to 7 याच्यामध्ये आपली व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. जेव्हा व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते तर त्यावेळेस आपलं ऍक्सेलरेशन 0 असतं. त्याच्यामुळे इथे आपण सॉल्व्ह नाही केलं तरी आपल्याला समजायला पाहिजे. पण आपण जर सॉल्व्ह जरी केलं तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं y2 - y1, माझं इथे y2 आहे आणि इथे y1 आहे. आणि 7 - 2 तर बघितलं तर आपलं ऍक्सेलरेशन 0 येते. आणि जर तुम्ही थर्ड केस बघितलं ज्याच्यामध्ये व्हेलॉसिटी माझी ड्रॉप होते फॉर 7 to 10, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं माझी व्हेलॉसिटी -4 आहे y2 मध्ये, आणि सपोज -8 आणि 9/7, म्हणजे आपली जी ऍक्सेलरेशन आपल्याला भेटणार आहे ते -4 भेटणार आहे. जर आपण याच्यावरून ड्रॉ केलं व्हेलॉसिटी टाइम ग्राफ तर आपल्याला समजेल माझी व्हेलॉसिटी होती 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर माझा जो ऍक्सेलरेशन आहे ते या केसमध्ये पॉझिटिव्ह होता. आणि त्याच्यानंतर काय आपला व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असल्यामुळे आपलं ऍक्सेलरेशन नसणार आहे, त्याच्यामुळे आपण इथे कॉन्स्टंट केलंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो 7 to 10 मध्ये होतं त्याच्यामध्ये आपल्याला निगेटिव्ह ऍक्सेलरेशन भेटलं. किती भेटलं होतं -4. जर आपण याला ड्रॉ केलं तर आपल्याला ऍक्सेलरेशन टाइम ग्राफचा ओरिजिनल जो ग्राफ आहे तो आपल्याला भेटेल. तर असे जे न्यूमरिकल्स आहेत ते तुम्हाला विचारलेले आहेत. जर तुम्ही बघितलं जेडब्ल्यूचा 2021चा जर क्वेश्चन बघितला तर सेम या कॉन्सेप्टवर विचारलेला आहे. मित्रांनो, तुम्ही घरी ह्याची प्रॅक्टिस करू शकता जेणेकरून तुम्हाला नीटमध्ये चांगले मार्क्स पडतील. आता हे जे आहे या न्यूमरिकल मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायची पण गरज नाही. जर तुम्हाला ग्राफचं बेसिक क्लिअर असेल किंवा स्लोपचा जो कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही डायरेक्टली याला ड्रॉ करू शकता. जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये व्हेलॉसिटी इन्क्रीजिंग आहे तर आपला ऍक्सेलरेशन पण पॉझिटिव्ह असणार आहे. हे डायरेक्ट तुम्हाला तुम्ही जे आपले ऑप्शन असतात त्याच्याशी कम्पेअर करू शकता. त्याच्यानंतर आपली व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं आपलं ऍक्सेलरेशन पण 0 आहे या केसमध्ये. जर तुम्ही बघितलं इथे आपल्याला हा जो थर्ड सेक्शन दिसतोय याच्यामध्ये आपली व्हेलॉसिटी ड्रॉप होते. तर व्हेलॉसिटी जेव्हा ड्रॉप होत असते तेव्हा ऍक्सेलरेशन आपला निगेटिव्ह असतो, म्हणजे निगेटिव्ह ऍक्सेलरेशन असतो. त्याच केसला आपण रिटार्डेशन म्हणतो. तर आता आपण याला ड्रॉ केलं तर आपल्याला इझिली एका सेकंदामध्ये आपण याचा आन्सर काढू शकतो. तुम्हाला सॉल्व्ह करायची पण गरज पडणार नाही. आता जो नेक्स्ट क्वेश्चन आहे सेम याच कॉन्सेप्टवर आहे. त्याच्यामध्ये काय आहे, आपल्याला व्हेलॉसिटी टाइम ग्राफ दिलेला आहे आणि तुम्हाला ऍक्सेलरेशन टाइम ग्राफ विचारलाय. मित्रांनो, मी प्रॅक्टिस याच्याकरता घेतोय की जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये त्याच्यावरचे कॉन्सेप्ट इझिली सॉल्व्ह होतील. आता जर तुम्ही बघितलं व्हेलॉसिटी टाइम ग्राफ दिलाय आणि टाइम ऍक्सेलरेशन टाइम ग्राफ काढायचा आपल्याला. जर तुम्ही बघितलं सुरुवातीला आपली व्हेलॉसिटी ड्रॉप होतीये, सेम कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, आपली व्हेलॉसिटी ड्रॉप होतीये तर त्याच्यामुळे काय, जेव्हा व्हेलॉसिटी आपली इन्क्रीजिंग असते त्या केसमध्ये काय असतं, आपलं ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह असतो. पण जर तुम्ही बघितलं इथे आपली व्हेलॉसिटी रिड्युसिंग आहे त्याच्यामुळे काय होतं, आपला जो ऍक्सेलरेशन आहे तो काय असणार आहे, तो पण निगेटिव्ह असणार आहे. त्याच्यामुळे आपण इथून निगेटिव्ह पासून स्टार्ट केलंय. त्याच्यामध्ये आपला ऍक्सेलरेशन जो आहे तो निगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर काय आहे, इथं आपलं 0 आहे. त्याच्यामुळे आपण इथे डॉटेड लाईन इथे 0 दाखवलंय. आणि जर तुम्ही बघितलं त्याच्यानंतर T2 सेक्शन मध्ये आपली व्हेलॉसिटी इन्क्रीजिंग आहे त्याच्यामुळे आपलं काय ऍक्सेलरेशन पण पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामुळे आपण काय ऍक्सेलरेशन जो आहे आपला तो पॉझिटिव्ह सेक्शन मध्ये गेलाय. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं इथं आपण आता पॉझिटिव्ह सेक्शन मध्ये गेलोय. त्याच्यानंतर जो आहे आपली जी व्हेलॉसिटी आहे ती कॉन्स्टंट झाली आहे.
आणि ती व्हेलॉसिटी कॉन्स्टंट झाल्यामुळे काय आपलं जे ऍक्सेलरेशन आहे ते झिरो असणार आहे. जर तुम्ही इथं बघितलं तर आपलं ऍक्सेलरेशन या केसमध्ये झिरो आहे. तर हे इझिली तुम्ही एमसीक्यू मध्ये कम्पेअर करून हे व्हेलॉसिटी टाइम ग्राफ आणि ऍक्सेलरेशन टाइम ग्राफचे न्यूमेरिकल्स इझिली सॉल्व्ह करू शकता. मित्रांनो, पुढचा कॉन्सेप्ट आहे एरिया अंडर द कर्व. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आपल्याला ग्राफमध्ये दोन कॉन्सेप्ट शिकायचे, एक स्लोपचा आणि एक एरिया अंडर द कर्व. आपल्याला बेसिकली एक्झाम मध्ये डिस्प्लेसमेंट, ऍक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटी काढायला विचारतात. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं, आपल्याला व्हेलॉसिटी टाइम ग्राफ दिलाय आणि याच्यावरून आपल्याला याचं डिस्प्लेसमेंट काढायचं. मित्रांनो, आपला व्हेलॉसिटी टाइम ग्राफ काय आहे? तो आपल्याला डिस्प्लेसमेंट देतो. जेव्हा आपण आता हा जो आपला रेक्टँगल आहे, जेव्हा याचे एरिया काढू तर आपल्याला याच्यावरून काय भेटणार आहे? आपल्याला डिस्प्लेसमेंट भेटणार आहे. त्याच्यामुळे एरिया अंडर द कर्व, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ मध्ये आपल्याला एरिया अंडर द कर्व आपल्याला काय देतो? डिस्प्लेसमेंट. जेव्हा आपण एरिया काढतो तर त्या केसमध्ये काय करतो आपण? एरिया अंडर द कर्व मध्ये व्हेलॉसिटी आणि टाइमचा गुणा करत असतो, म्हणजे गुणाकार करत असतो. आता आपल्याला माहित आहे याच्यामध्ये जर आपण एरिया अंडर द कर्व काढलं, एरिया अंडर द कर्व काढलं, आपल्याला माहित आहे डेल व्ही इंटू डेल टी, पण आपल्याला माहित आहे डेल व्हीला आपण डेल एक्स बाय डेल टी पण लिहितो. तर डेल टी आपला कॅन्सल होईल आणि आपल्याला एरिया अंडर द कर्व काय देणार आहे? डिस्प्लेसमेंट देणार आहे किंवा डिस्टन्स देणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला एरिया अंडर द कर्व मध्ये काय भेटतोय? डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स भेटतोय. तर हे एक्झाम्पल तुम्हाला विचारले जातात. याचा जो बेसिक कॉन्सेप्ट आहे तो माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. आता जर बघितलं, दुसरा एक्झाम्पल मी दिलाय डिस्प्लेसमेंट वरचा. कार accelerating steadily from 0 to 45 मीटर पर आवर्स इन 10 सेकंड्स. जर तुम्ही बघितलं इथं आपल्याला व्हेलॉसिटी दिले आणि इकडे टाइम दिलाय, पण आपण जर या रेक्टँगलचा सॉरी या राईट अँगलचा जर सपोज एरिया काढला तर आपल्याला माहित आहे एरिया काय असतो? 1/2 बेस इंटू हाईट. तर याच्यामध्ये आपल्याला त्याचा जो डिस्टन्स आहे तो या केसमध्ये निघून जाईल. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं आपला एरिया कसा निघणार आहे राईट अँगल ट्रायंगलचा? 1/2 बेस इंटू हाईट. बेस किती आहे आपला? 10 आणि हाईट किती आहे? 22 यार्ड. आपण 40 मीटर पर हावर्सला जर कन्वर्ट केलं तर आपल्याला 22 यार्ड भेटतं. त्याच्यामुळे आपल्याला इथे एरिया काय भेटला? 110. आपल्याला हा जो एरिया काय, जो एरिया अंडर द कर्व आहे तोच आपल्याला काय देत असतो? डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट. त्याच्यामुळे डिस्टन्स ट्रॅव्हल 110 यार्ड. मित्रांनो, थर्ड जो एक्झाम्पल आहे, कार ट्रॅव्हलिंग बिटवीन टू सेट्स ऑफ ट्रॅफिक लाईट. याच्यामध्ये काय आपल्याला टाइम आणि व्हेलॉसिटी गिव्हन दिलेला आहे आणि एक कर्व दिलाय व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा. आणि याच्यावरून आपल्याला काय विचारलंय? त्याने डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलंय. तर हा जो कर्व आहे हा याचं पूर्ण डिस्टन्स किती कव्हर झालंय, तर आपण जेव्हा या व्हेलॉसिटी टाइम ग्राफचं पूर्ण कर्वचं जेव्हा एरिया काढू तर तेव्हा आपल्याला काय होईल? टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल झालंय हे आपल्याला भेटून जाईल. तर आपण टोटल एरिया जर काढला तर सपोज आपल्याला काय, जर तुम्ही जर बघितलं ओरिजिनला व्हेलॉसिटी आणि टाइम 0 आहे, दुसऱ्या सेक्शन मध्ये 2 to 5, म्हणजे आपला 2 सेकंदाला आपल्याला 5 मीटर पर सेकंद आहे. सी सेक्शनला आपला 4/8 आहे, म्हणजे 4 मिनिटाला आपल्याला 8 मीटर पर सेकंद आहे. 6व्या मिनिटाला 9 आहे, 8व्या मिनिटाला 8 मीटर पर सेकंद आहे आणि 10व्या मिनिटाला 5 मीटर पर सेकंद आहे आणि 12व्या मिनिटाला 0 मीटर पर सेकंद आहे. आपल्याला व्हेलॉसिटी पण आहे आपल्याकडे, त्याच्यानंतर आपल्याकडे टाइम पण आहे. तर आपण जर याचा एरिया काढला, जर आपण एरिया ऑफ ए काढला, पहिलं सुरुवातीचा जर एरिया काढला, आपल्याला माहित आहे जर याचा एरिया काढला आपण तर काय होईल? 1/2 बेस इंटू हाईट. सेम आपण इथला जर एरिया काढला तर 1/2 बेस इंटू हाईट गुणाने आपल्याला तिन्ही सेक्शनची एरिया भेटतील, म्हणजे टोटल जर एरिया आपण याच्यामध्ये फाइंड आउट केला तर आपल्याला 70 मीटर्स भेटेल. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा जो बेसिक कॉन्सेप्ट आहे स्लोप आणि एरिया अंडर द कर्व हा समजला असेल. जर तुम्हाला हा कॉन्सेप्ट समजला असेल तर तुम्ही या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. आणि जे तुमचे मित्र परिवार आहे
त्यांना पण तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता, जेणेकरून त्यांचे जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत ते क्लिअर होतील.